लावू. त्याची काळजी घेऊ मित्रा, त्याची काळजी घेऊ. सुखी आम्ही होतो पाहता निसर्गाचे चित्र, सुखी आम्ही होतो पाहता निसर्गाचे चित्र. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वृक्ष आपले मित्र. नमस्कार, माझे नाव माहीम जावेद हुसेन मुलानी. मी इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे. माझा आजचा विषय आहे वृक्ष आपले मित्र. आपण मित्र कोणाला म्हणतो? जो सतत आपली काळजी घेतो, जो संकटकाळी आपल्याला मदत करतो, तोच खरा मित्र असतो. पण आपण कधी असा विचार केला आहे का, जर वृक्ष जगले नाही तर आपणही जगू का? कारण एकही अशी गोष्ट नाही जी वृक्ष आपल्याला देत नाही. वृक्ष आपल्याला शुद्ध हवा, फळे, फुले, इंधन, सावली तसेच सजीवांना आणि मानवाला जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन देतात. म्हणूनच म्हणते, माकडा माकडा हुक हुक, झाडे लाव खूप खूप. मित्रांनो, तासभर विकत ऑक्सिजन देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो, पण आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची काळजी न घेता आपण त्यांची कत्तल करतो. मानवी जीवन व झाड यांच्यात खूप अतूट नाते आहे. लहानपणीच्या पाकूळ गाड्यापासून ते म्हातारपणीच्या आधारकाठीपर्यंतचा साथ झाडांनी मानवाला दिला आहे. देव नाही देवळात हो, देव नाही देवळात हो, देव नाही दगडात हो, देव नाही दगडात हो. देव आहे रे झाडात, देव आहे रे झाडात. एक झाड लावू मित्रा, एक झाड लावू. त्याची काळजी घेऊ मित्रा, त्याची काळजी घेऊ. मित्रांनो, आपल्या भारत देशात अनेक संत महापुरुष होऊन गेले. त्यांनी त्यांच्या कवितांमध्ये, अभंगांमध्ये झाडांची निगा राखा, त्यांची तोड करू नका, झाडांचे महत्त्व सांगितले होते. पण मानव या सर्व गोष्टी विसरून वृक्ष लागवड करण्याऐवजी वृक्ष तोडच जास्त करतो व त्या ठिकाणी आपल्या मर्जीने घरे बंगले बांधत बसतो. यामुळे आपले व निसर्गाचे किती नुकसान होते याची मानवाला जराही कल्पना नसते. वृक्षतोडीमुळे पावसाची, तापमानाची, प्राणवायूची गंभीर समस्या उद्भवत आहे. कधीही पाऊस पडतो, कधीही उन्हाचे चटके बसतात, कधीही थंडीची लाट येते. यामुळे सर्वांना आजारांना सामोर जावे लागते. शेवटी सर्वांना एकच विनंती करते, वृक्ष आपले मित्र, तयांना तोडू नका कोणी, तयांना तोडू नका कोणी. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.